मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या माहितीसाठी आम्ही कारखाना बचाव ही मालिका घेऊन या ठिकाणी येत आहोत। मागील मालिकेमध्ये माझे वडील कैलासवासी भीमराज रामजी ढूस यांनी 70-72च्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी कारखान्याचं संचालक पद भोगलेलं आहे आणि सहकारमर्षी स्वर्गीय बाबूराव बापूजी तनपुरे साहेब असतील, अण्णासाहेब पाटील कदम असतील यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या कारखान्याच्या उभारणीमध्ये माझ्या वडिलांनी योगदान दिलेलं आहे। म्हणून की काय, रात्री माझ्या दादा स्वप्नामध्ये आले आणि दादांनी या ठिकाणी सांगितलं। आता आपल्याला प्रश्न पडला असेल का जिल्ह्यामध्ये बरेच दादा आहेत, आप्पासाहेबांच्या स्वप्नामध्ये नक्की कोणते दादा आले? सहकारमर्षी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे दादा रात्री माझ्या स्वप्नामध्ये आले आणि कदाचित आपल्याला अतिशयोक्ती वाटेल की दादांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आप्पासाहेब खूप छान काम तुमचं चालू आहे, सभासदांना चांगली आपण माहिती या ठिकाणी देत आहात। तर एक माहिती या ठिकाणी सभासदांच्या माहितीसाठी या निमित्ताने पुढे गेली पाहिजे आणि अशा पद्धतीने दादांनी या ठिकाणी वार्तालाप केलेला आहे, मला काही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे। दादा सांगत होते की सभासदांचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं की त्यांनी प्रति टन 2 रुपयांनी या ठिकाणी रक्कम कपात देऊन 16 लाख रुपये या ठिकाणी आप्पासाहेब उभे केले आणि या जागेवरती माझा पुतळा उभा करण्याचा मनसुबा सभासदांचा त्या ठिकाणी असताना काही लोकांनी ही रक्कम गोळा केली, 16 लाख रुपये त्याच्यामध्ये उभे राहिले, परंतु माझा पुतळा मात्र आत्तापर्यंत उभा राहू शकलेला नाही आहे। दादांवरती प्रेम करणारे सभासद बांधव या ठिकाणी प्रश्न विचारत असतील आणि दादांचाही आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे दादांनासुद्धा की आप्पासाहेब माझा पुतळा कुठे आहे किंवा पुतळ्यासाठी जी काय 16 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी उभी केलेली आहे ती रक्कम कुठे आहे? आणि हे आपण आपल्या मालिकेमध्ये एखाद्या भागामध्ये सभासदांना नक्की सांगावं, नक्की विचारावं की ज्यांनी कोणी ही 2 रुपयाची रक्कम त्यामध्ये सभासदांकडनं उभी केलेली आहे तर ती उभी राहिलेली रक्कम 16 लाख रुपये सध्या कुठे आहेत? नाही तर दादांचा पुतळा सध्या कुठे आहे? कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हा पुतळा उभा राहावा म्हणून सभासदांनी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी रक्कम देऊ केलेली होती। 2 रुपये प्रति टन जो 80-85च्या दशकामध्ये उभी केलेली ही रक्कम आहे। त्या काळामध्ये आम्ही जर शाळेत जात असेल तर आम्हाला 1 रुपया मिळणंसुद्धा मुश्किल होतं। काही पैसे फक्त आम्हाला त्यावेळेस घर खर्चा पॉकेट मनी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घरून दिल्या जायचे आणि अशा काळामध्ये 2 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती। अशा काळामध्ये 16 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम त्या ठिकाणी होते आणि आज दादांनी स्वतः हा प्रश्न विचारलेला आहे। सभासद बांधवांनो, आपल्यासमोर जर उद्या कुणी यामधील जर मतं मागायला आले तर मला वाटतं की आपण हा प्रश्न त्यांना नक्की विचारावा की दादांचा पुतळा कुठं आहे, दादांच्या पुतळ्यासाठी उभे केलेले 16 लाख रुपये कुठे आहेत? मित्रहो, दादांबरोबर खूप वेळ स्वप्नामध्ये माझी चर्चा झालेली आहे आणि त्यासाठी स्वप्नात आले दादा हा सविस्तर भाग घेऊन आम्ही 16 तारखेनंतर त्या ठिकाणी येत आहोत। अत्यंत कटू शब्दामध्ये दादांनी त्या ठिकाणी काही गोष्टी मला सांगितलेल्या आहेत आणि त्या बाबी आम्ही 16 तारखेनंतर या ठिकाणी घेऊन नक्की येणार आहोत। त्यामुळं आज मला वाटतं की आपण फक्त जे कोणी आपल्यापुढे मतं मागायला येणार आहेत त्यांना हा प्रश्न विचार की 80च्या दशकामध्ये आपण 2 रुपये जी कपात केलेली होती दादांच्या पुतळ्यासाठी ती कुठे आहे? 16 लाख रुपये कुठे आहेत किंवा दादांचा पुतळा कुठे आहेत? या विनंतीसह मी आजच्या भागामध्ये इथंच थांबतो, परंतु आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे तर ते म्हणजे या कारखान्याचा चाक फिरला पाहिजे, या कारखान्याची कामधेनू चालू झाली पाहिजे। तरच मला वाटतं की या कारखान्यामध्ये जी काय बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे, कामगारांचं दिवाळं या ठिकाणी निघलेलं आहे, सभासदांचं दिवाळं या ठिकाणी निघलेलं आहे, ते पूर्वपदावरती यायला त्यामुळे मदत होणार आहे।
ही बाबसुद्धा दादांनी या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे। या आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी पुन्हा पुढच्या भागामध्ये स्वप्नात आले दादा हा भाग घेऊन आपण या ठिकाणी येणार आहोत। आजच्या पुरतं मला वाटतं इथेच थांबतो आणि सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र करतो। धन्यवाद।